पुणे जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर पुणे, अहिल्यानगर, श्रीगोंदा, दौंड ह्या पट्ट्यामध्ये चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर ते पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील राहील. म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर, जालना जिल्हा ह्या परिसरात देखील मग 15 ते 20च्या दरम्यानचा चांगला मोठा पाऊस येईल. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे जे पाऊस आहे त्याचा जरा जास्त पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे खूप पडणार आहे. कारण की ते चक्रीवादळ जे आहे ना ते कर्नाटकमधून राहील. त्याच्यामुळे काय होईल, त्या परिसरामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडं आणि पश्चिम महाराष्ट्राकडं तिकडं खूप पाऊस पडेल. आणि ऊस असेल तर ऊसाच्या सऱ्यामध्ये देखील पाणी साचेल अशी परिस्थिती राहील. म्हणून हे लक्षात यायचं. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला एक महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 13 मे ते 17 मेच्या दरम्यान म्हणजे आत्ता मान्सून अंदमान बेटावर दस्तक देणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. तसं तर 12 मेला समजा दस्तक देईल, पण डिक्लेअर कधी करते त्याच्यावर अवलंबून आहे. मात्र 13 मे ते 17 मेच्या दस्तक दिल्याच्या नंतर या वर्षी वेळेच्या अगोदर म्हणजे 5-6 दिवसांत पाऊस मात्र दाखल होईल. म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे आजच्यानं कंप्लीट पेरणीसाठी कंप्लीट 33 दिवस राहिलेले आहेत. पाऊस यायला 33 दिवस राहिलेत. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यायची. आज जे 6 मे आज देखील 6 मेच्या दरम्यान तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये इकडं उत्तर महाराष्ट्राकडे 1-2 ठिकाणी, विदर्भात देखील बऱ्याच ठिकाणी आज देखील मान्सूनपूर्व अवकाळीच्या सरी बरसतील. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आणखीन म्हणजे हे वातावरण उद्या 7, 8, 9 3 दिवस असंच वातावरण वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. म्हणून हे देखील लक्षात यायचं. आता 15 मे ते 20 मेच्या दरम्यान पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे आणि उत्तर महाराष्ट्राकडे चांगला स्वरूपाचा, मुंबई देखील पुणेकरांना पाऊस पाहायला भेटेल.